ते 12च्या दरम्यानचा मुहूर्त असेल आणि यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांना संबोधित करतात का हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल. ते कोणता संदेश देणार. गेल्या वेळेला त्यांनी सांगितलेलं होतं की हे प्रभू श्रीरामांचं मंदिर देशाच्या आस्थेचं प्रतीक आहे, देशाच्या प्रगतीचं प्रतीक आहे आणि यावेळेला मोदी कसं संबोधित करतात. कारण केवळ सांस्कृतिक आणि सामाजिक अर्थ या मंदिराला नाही तर राजकीय अर्थ, राजकीय पार्श्वभूमी सुद्धा या सगळ्या चळवळीला राहिलेली आहे. जेव्हा लालकृष्ण अडवाणी यांनी रथयात्रा सुरू केलेली होती ती सोमनाथ पासून निघालेली होती आणि ती अयोध्येपर्यंत आलेली होती आणि त्यानंतरचा सगळा राजकीय इतिहास, सामाजिक इतिहास सर्वांना परिचित आहे. 1992 साली हा ढाचा पाडण्यात आलेला होता आणि आता 2025 साली त्याच जागेवरती राम जन्मभूमी जिथे होती, ज्याच्यासाठी अनेक पिढ्यांनी संघर्ष केला, इथे रामाचं मंदिर उभं राहावं म्हणून त्याग केला, त्याच ठिकाणी हे मंदिर आता पूर्णत्वास आलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रभू श्रीरामाच्या मंदिरात दाखल झालेले आहेत. रामललाचं ते दर्शन घेतील. त्यानंतर पहिल्या मजल्यावरती राजा रामाचा दरबार आहे जिथे प्रभू श्रीराम आहेत, माता जानकींची मूर्ती आहे, लक्ष्मण आहेत, हनुमान आहेत, या सर्वांच्या मूर्ती तिथे स्थापित करण्यात आलेला आहे आणि अलौकिक असा हा दरबार आहे. फार सुंदर असा हा दरबार आहे. जेव्हा आपण हे राम मंदिरात जातो, हे राम मंदिर दिवसा आपल्याला वेगळं दिसतं, दिवसाचं त्याचं तेज वेगळं आहे आणि रात्रीच्या वेळचंही तेज वेगळं आहे. रात्री लाईट्सनं हे मंदिर झगमगून उठतं आणि एक विशेष प्रयत्न करण्यात आलेला आहे तो म्हणजे मंदिराचं जे सौंदर्यीकरण आहे, मंदिरावरती जे अप्रतिम कोरीव काम केलेलं आहे त्याचं सौंदर्य अधिक कसं खुलेल या लाईट शोच्या माध्यमातून, लेझर शोच्या माध्यमातून, सजावटीच्या माध्यमातून याच्यावरती विशेष भर देण्यात आलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या रामललाच्या मंदिरामध्ये आहेत आणि ते रामललाचं दर्शन घेत आहेत. शंखनाद होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि प्रभू श्रीराम यांच्या या कार्यक्रमासाठी, मंदिराच्या पूर्णत्वाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याची संधी ही मिळावी अशी प्रत्येक रामभक्ताची भावना. ज्यांना मंदिराच्या आत जाता आलं नाहीये ते मंदिराच्या आसपासच्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सरसंघचालक मोहन भागवतांची सुद्धा उपस्थिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत ज्यांच्या हस्ते हा ध्वजारोहणाचा सोहळा संपन्न होणार आहे आणि राम दरबारामध्ये सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी उभे आहेत. तळमजल्यावरती रामलला आहेत, ज्या रामललांची स्थापना 22 जानेवारी 2024 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेली होती आणि तेव्हाच रामभक्तांचा कैक वर्षांचा, कैक पिढ्यांचा संघर्ष हा एक प्रकारे संपुष्टात आला होता. पण आता काय महत्त्वाचं आहे तर आता हे मंदिर पूर्ण होणं महत्त्वाचं आहे. अनेक जण म्हणतात की या मंदिर निर्माण कार्यानं नेमकं साध्य काय झालं. देशाची प्रगती, देशाचा विकास, देशानं पुढे जाणं हे सगळं निश्चितपणे महत्त्वाचं आहे. पण हे मंदिर आपल्याला कोणता संदेश देतं तर हे मंदिर आपल्या मुळांची जाणीव करून देतं, आपल्या धर्म संस्कृतीची जाणीव करून देतं आणि पुढे जाण्यासाठी, प्रगती करण्यासाठी, उन्नती करण्यासाठी आपल्या मुळांना विसरा, आपल्या संस्कृतीला विसरा, आपल्या धर्माला विसरा असं तर काही कारण नाही आहे. आणि म्हणूनच खरं तर ही मुळं जी आहेत ती आपल्याला घट्टपणे पाय रोवून उभं राहण्यास मदत करतात, पुढे जाण्याची प्रेरणा देतात. भगवा ध्वज जो आज फडकवला जाणार आहे तो याच प्रेरणेचं एक प्रतीक मानला जातो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या राजा रामाच्या दरबारामध्ये आहेत. रामललाची स्थापना झाली तेव्हा रामलला हे बालस्वरूपात आहेत, त्याच्यामुळे जे मंदिराचा तळमजला आहे तिथे रामलला हे एकटेच आहेत. अरुण योगीराज यांनी अतिशय सुंदर अशी घडवलेली मूर्ती ही रामललाची. तर पहिल्या मजल्यावरती रामललाचा, राजा रामाचा दरबार आहे. याच प्रभू श्रीरामांनी या अयोध्या नगरीवरती राज्य केलं. ते राजकुमार होते जेव्हा त्यांना अयोध्या नगरीनं मान सन्मान दिला. त्यांचा जेव्हा राज्याभिषेक होणार होता तेव्हा वनवासात जाण्याची वेळ आली आणि सर्वस्व त्यागून